फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण मजेतच म्हणायचं, कारण काय आता सध्या खूप धावपळ चाललेली आहे. तर मी आत्ता चाललेली आहे कामावरून, दुपारची घरी येते दुपार जेवायला. तुम्हाला सांगितलेलंच आहे गेल्या व्हिडिओमध्ये पण. तर आता कामावरून आलेली आहे आणि आता चाललेलं आहे माझं, मी स्वयंपाक करत आहे, खिचडी भात करणार आहे. तर हे सांगायचं तर आता कोर्टाचे जे आहे प्रोसेस ती चालू केलेली. एवढे दिवस मी करत होते, तर त्यांनी खूप काय अडथळे आणले, खूप काय गोष्टी केल्या आणि पण आता मी काहीच करत नाही. पण मला त्याच्यामध्ये वेळ चाललेला आहे. मला सारखं गावाकडे जावं लागत आहे आणि गावाकडे जायचं, ट्रॅव्हलिंग करायचं म्हणलं की खर्च खूप होतो आहे. जायचं यायचं पैसे लागतात ते भरपूर सारे आणि माझा टाईम पण जातो. तर त्या दिवशी कोर्टामध्ये गेले मी. तर पहिल्या दिवशी सह्या वगैरे झाल्या. पहिल्या दिवशी पण सह्या वगैरे झाल्या आणि मग नंतर परत एकच महिन्यामध्ये 3 तारखा म्हणल्यावर खूप अवघड होते. परत 4 सह्या झाल्या आणि आता बाकीचं होतं. असं वाटतं की आपण नाही का की बाबा वेगळं होतं, किती त्रास आहे. ऑलरेडी तर आपल्याला मानसिक त्रास झालेलाच असतो आणि कोणाबरोबर पण घडलं असेल त्यांना माहिती असेल, पण बोलणाऱ्यांना काहीच नाही वाटत आहे. तर पहिल्यांदी पण का बोलतात त्याला मानसिक त्रास झालेला असतो आणि नंतर पण हे जाणं येणं ह्याचा काही सोपा त्रास नाही आहे, खूप आहे. आणि मला ते पैशांचं मी तर तुम्हाला नक्कीच सांगेल नंतर. आणि मला फक्त जाणून द्यायचं होतं की बाबा त्रास काय असतो म्हणून. मी तिथे गेले आणि एकच शब्द बोलले आणि एका शब्दावरून एवढा काही तांडव झाला. पण मग थोडं तांडव झाला. मग मला वकिलांनी सांगितलं की तुम्हाला मोकळं व्हायचं, तुम्ही काय बोलू नका, पण जाहीर गोष्टी त्या चाललं तर चालू द्या म्हणून. तर म्हणलं ठीक आहे बाबा, चला आता काय पर्याय नाही आपल्याकडे पण. म्हणून मग मी तिथं बघत होते. मला जाणीव करून द्यायची असती की आपण सगळ्या गोष्टी करतो. सगळे भांडे राहिले तर पाणीच नाही लावला, आता आले पाणी. आपण सगळ्या गोष्टी करतो आणि त्या गोष्टी मग अचानक त्या कॅन्सल होती कार्यालय. मग काय असताना तर फक्त एक्सप्रेशन बघायचे होते आणि ती गोष्ट बोलले. पण मला तिलाने समजून म्हणायचं की मला मॅडम कशाला करून घेत आहे, तुम्हाला आपण नंतर त्रासच होणार आहे त्या गोष्टीचा, असं तसं जे चालले ते चालू द्या. म्हणलं ठीक आहे चालेल. आणि मग मी जे काही गोष्टी दिल्या त्या सगळ्या वाचल्या, मग मला पटल्या आणि मग मी त्याच्यावर साईन केली. बाकीचं दुसरं काहीच नाही. आणि आता मला मानसिक त्रासमध्ये मला जाणं येणं खूप आणि तिकडून यायचं परत कामावर जायचं हेडेक होते डोक्याला. ऑलरेडी ते झालेलंच आहे भरपूर सारा आणि आता परत त्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणून खूप विचारपूर्वक हे करा, निर्णय घ्या बाबा. आपलं लाईफ पार्टनर, आयुष्याचं लाईफ पार्टनर चॉईस करताना खूप विचारपूर्वक. मी तरी 1000 वेळा नाही 10,000 वेळा म्हणलं तरी ती गोष्ट सांगेल सगळ्या मुलांना. मुलींना म्हणा, मुलांना म्हणा, सगळ्यांना आपलं लाईफ पार्टनर स्वतःने 10 वेळा विचार करा. हा त्रास सोपा नाही आहे. आता स्वयंपाक केला ना मग संध्याकाळची पण टेन्शन कमी होणार आहे.
म्हणून आता करून घेते. सकाळी नव्हतं केलं म्हणून. नंतर नाही बसतं पाणी, एकाच पाणी प्रॉब्लेम नाही. तर असं चालू आहे आणि प्रोसेस चालू झालेली आहे. कारण मी केली होती तेव्हा भरपूर साऱ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत निगेटिव्ह पोहोचल्या होत्या. तर त्या निगेटिव्ह गोष्टी आता मी तुम्हाला सर्व गोष्टींची काय बोलतात त्याला, सर्व गोष्टी सांगणार आहेत की कसं काय हे ते. मग तुम्हीच त्याच्यावर विचार करा ते काय असतं म्हणून. आणि मी प्रत्येक मुलीला सांगेल की तुम्ही 10 वेळा विचार करा, मुलांना पण सांगेल 10 वेळा विचार करा आणि मग आपल्या आयुष्याचा लाईफ पार्टनर तुम्ही चॉईस करा. कारण की लाईफ एकदाच आहे, परत परत आयुष्य नाही आहे, परत लाईफ नाही आहे. आणि एकदा निर्णय चुकला ना तर सगळे निर्णय पाठीमागचे चुकत जातात. आपण कितीही पण चांगलं राहण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, पण काही गोष्टी आपल्याला त्या निगेटिव्ह व्हायला भाग पाडतात किंवा आपण होऊन जातो. म्हणून खूप त्रासदायक आहे. मी भरपूर साऱ्या केस बघितल्या. त्या दिवशी जवळजवळ 11 केस होत्या. 11 एकाच दिवशी 11 केस होत्या डिवोर्सच्या. मग तुम्ही विचार करा किती भयानक परिस्थिती चालू आहे समाजामध्ये. म्हणून जर आपले एकमेकांचे विचार जुळत असतील तरच मी तर म्हणून की आपण पुढं गेलं पाहिजे. काय म्हणतात त्याला, त्या नात्यामध्ये किंवा काय आपण 6 महिने टाईम दिला पाहिजे, 4 महिने टाईम दिला, पण टाईम दिला पाहिजे. मी तर एवढंच सांगेन. कारण की माझा अनुभव आहे. अजून माझ्या एजच्या मुलींचे लग्न झाले नाहीत किंवा होत आहेत, अजून त्या शिकत आहेत. मग भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत, पण तोपर्यंत आपल्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत. म्हणून मी सांगेन. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काय गोष्टी होत्या ते काय नाही. आणि तुम्हाला कोर्टामध्ये मी एक शब्द बोलल्याने एवढं काय झालेलं आहे ते मला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.